तर तुम्हाला काय वाटतं की वारी का करावी? मनुष्याचा स्वभावच फिरणं आहे. म्हणजे या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, निसर्गात अशा काही गोष्टी की ज्या माणसाला पाहाव्या वाटतात, दृष्टीने त्याचा आनंद घ्यावा वाटतो. प्रत्येक मनुष्य फिरतच असतो. मग तो काही कामानिमित्त फिरत असतो किंवा मग काहीतरी शोधण्यासाठी फिरत असतो. परंतु केवळ प्रवास करणंच हा मनुष्याच्या जीवनाचा उद्देश नाही आहे ना, की केवळ प्रवासच करतोय. त्या प्रवासातून काहीतरी साध्य झालं पाहिजे ना, की आपण जो प्रवास करतोय त्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आपल्या आयुष्यात असलेले जे दुःख आहे, आपल्या आयुष्यात असलेली जी पीडा आहे, आपल्या आयुष्यात असलेला जो विरह आहे, तो कुठेतरी कमी व्हावा, कुठेतरी आनंद प्राप्त व्हावा, यासाठी मनुष्याने फिरावं. आणि मला असं वाटतं की या जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी की ज्या पाहण्यासारख्या आहे, परंतु संतांनी ते पाहायचं नाही सांगितलं. संतांनी पंढरी पाहायची सांगितली. संतांनी पंढरपूरचा देव पाहायचा सांगितला. कारण संतांना माहिती आहे मनुष्य जातीचं कल्याण इथे आहे, मनुष्याचा उद्धार इथे आहे. जिथे साक्षात देव उभा आहे, जिथे साक्षात आपलं कल्याण करण्यासाठी तो आलाय. संत परंपरेमध्ये किंवा संतांच्या अभंगामध्ये असं वर्णन आहे की वैकुंठ आणि पंढरपूरची तुलना केली ना तर पंढरपूर जड पडतंय. फक्त एवढं आहे की ते पंढरपूरला पाहण्यासाठी जड दृष्टी किंवा सांसारिक दृष्टी लागत नाही. जेव्हा ती दृष्टी प्राप्त होते ना तेव्हा मनुष्याला कळतं की पंढरपूरची वारी केली पाहिजे. आणि मग ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी किंवा ते पंढरपूर पाहण्यासाठी, तो देव पाहण्यासाठी, ते चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी ती दृष्टी कशी भेटेल? मग ती वारकऱ्यांसोबत प्रवास करताना भेटेल, ती पंढरपूरकडे जाताना भेटेल. आणि देवाने शब्द दिलेत पुंडलिकरायांना, मी सगळ्यांना समान लेखेल, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. मग ती दृष्टी तो देईल. ज्याला जे हवंय ते पंढरपूरच्या वारीमध्ये मिळेल. तुम्ही कोणतीही इच्छा घेऊन जा, ती इच्छा 100% पूर्ण होणार. कारण संतांचे शब्द आहे आणि संतांचे शब्द खरं करणं हे भगवंताचं कर्तव्य. पंढरपूरची वारी का करावी याच्यासाठी अनेक उत्तरं देता येईल. पण मला असं वाटतं की ज्याला वाटत असेल आपल्या आयुष्यात आनंद यावा, मुक्तता यावी, प्रेम यावं, आणि मी काय आहे आणि माझ्या आयुष्याचा उद्देश काय हे जर ज्याला हवं असेल, याची उत्तरं ज्याला हवी असेल ना, त्याने खरंच पंढरपूरची वारी करावी. परंतु ज्याला बंधनं प्रिय आहेत, ज्याला संसार प्रिय आहे किंवा ज्याला इथे दुःखच प्रिय आहे, त्याने पंढरपूरची वारी करू नये. कारण तुकोबाराय वर्णन करतात की पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. जे मन मनुष्याला फिरवतंय ना, प्रत्येक जण फिरतोय, प्रत्येकाच्या आतमध्ये पीडा आहे, दुःख आहे, पण जे मन आपल्याला फिरवतंय ना, त्या मनाला फिरवण्याची ताकद पंढरपूरच्या वारीत. जाता वेडे होय मन, म्हणून पंढरपूरची वारी करावी.